एक दिलेलं आहे। आमच्या भागातल्या एका मुलीचं लग्न जमलं। लग्न जमलेल्या दिवशीपासून मेकअप चालू होता। लोणी लाव, कोरपड लाव, हळद लाव, फेसवॉश। लग्नाच्या अगोदर ते 5 दिवस काय तर कोर्स राहते, ते सप्ताह असल्याने त्यांचा मेकअप करायचा। ते खड्डे भरणं, डांबर वतणं, ते सगळं असं ते केसात निघाले हवा मारायचं, भवया कापायचं, सगळं मेकअप झाला। लग्नाच्या दिवशी ते घोंगट वगैरे घातलेली, ते शॉन्डेल घातलेली, अशी सुंदर दिसावं म्हणून अपेक्षा। 10 मिनिटात अक्षदा पडणार। ब्राह्मण पुकारू लागले, नवरीचा मामा नवरीला ताबडतोब घेऊन स्टेजकडे यावं। अक्षदा 10 मिनिटात पडणार। तेवढ्यात कुठून 2 महावाळाच्या माशा आल्या, एक हित। दृष्टांत संपला माझा। तिनं ठरवलं होतं लग्ना दिवशी सुंदर दिसायचं, पण देवाच्या मनात नव्हतं ना। म्हणून गोऱ्या माणसानं कधी अहंकार करू नये, मी गोरा आहे म्हणून, आणि काळ्या माणसानं कधी गोरं व्हायचा प्रयत्न करू नये। ही केस कोणत्या कोर्टात मिटत नाही। काळ्या माणसानं काय गोरं व्हायचं? फेअर अँड लवली लावा, नाहीतर काही लावा। फेअर अँड लवली सुद्धा क्रीम नाही, ती फेअर अँड लवली म्हणजे अमेरिकेच्या लोकांचा शेंबूड आहे ते। मग मी म्हणतो दुसऱ्याचा विकत घेऊन लावण्यापेक्षा आपुली आपण देवानं ज्याला गोरं व्हायचं आहे त्यानं पौंच्या कंपनीत जरी परमनंट झालं, गोरं होत नाही। मग त्यानं एकच काम करायचं, रोज पिठाच्या गिरणीत जाऊन बसायचं 2 तास। गोरच गोरं। अरे नॅचरॅलिटी इज नॅचरॅलिटी। देवानं जे बनवलेलं आहे त्याच्यात कुणीही बदल करू शकत नाही। पकवास विकत घ्याल, पैसा भरपूर आहे तुमच्याकडं, पण वाजवण्याची कला नाही विकत घेता येत। विठ्ठल ज्याने भगवंताला मध्ये साठवलं, बस भगवंताला साठवल्यानंतर तुका म्हणे देही भरीला विठ्ठल, कामक्रोध केले घर रीते, पांडुरंग परमात्म्याला इथं जागा द्या। कशाप्रमाणे? नीट ऐका आता। या संसार रूपी मायेतून बाहेर निघाल्याशिवाय तो इथं येत नाही। किती उदाहरणं सांगू। एकाच्या पाठीमागं वाघ लागला। आता वाघ लागल्यावर काय त्याने स्टेटस बघत थांबला असेल का? वाघ लागला, अलीकडे स्टेटसचं लई येड आहे। मी इथं आला, मी इकडे येऊ लागला, मी इकडं चालला, काय स्टेटस बारीक। तुमच्या काळात बारीक मोबाईल होते, नवीन बारीक तेवढेच, 2च बटनावर लई प्रेम, हिरवा आणि लाल। फोन आला की हिरवा दाबायचं, कट करायचं झालं की लाल, त्याला एक सोल होती गळ्यात, म्हातारं जपू ठेवायचं, आणि त्याचं रिंगटोन बी लई भारी होतं, दिल में बजे दर्द डिस्को। म्हातारं जपू ठेवायचं मोबाईल। आता मोबाईलला किंमत नाही, आता असंच फिरते रस्त्यानं असं करत। एक जण असं करत निघालं, मग स्वतःच्या घरात जावं का नाही? दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसलं सोफा सेटवर। ते सोफा सेट बी सगळ्याच्या घरात आले, अख्ख्या गावाचे गुरं राखते, त्याला सासऱ्यानं सोफा सेट दिले। त्यानं सोफा सेटला शेळ्या बांधलं एका कडकून, इकायची पिल्ली पलीकड, ठेवायच्या शेळ्या अलीकड, आणि त्याही घरातली मावशी मालिका बघत बसली होती, कुमकुम भाग्य। त्या मावशीला वाटलं आपलाच नवरा आलाय, तिने टीव्हीकडे बघत चहा करून दिला। त्यानं चहा प्यालं, दुसऱ्याचाच घरच्या चहा प्यायची सवय होती, चहा प्यालं। त्या मावशीचा खरा नवरा आला, तिच्या हातात का हरिपाठाचं पुस्तक होतं का, तिच्या बी हातात मोबाईल। त्यानं असं करत आलं, ते मध्ये दुसरं बसलेलं दिसलं, त्याला वाटलं आपण दुसऱ्याच्या घरात आलो काय, किती गेलो दुसरीकडून निघून, एवढं कुठं भान गेलेलं। अलीकडे हे क्रिकेटचा तर एवढा नाद लागलाय। एका गावात काल्याचं कीर्तन होतं, ते क्रिकेट लागलं होतं, ते म्हातारी बाई क्रिकेट बघायची। म्हातारी चपाती संपली, मी म्हणलो आजी चपाती संपली, वाढा ना। महाराज जरा थांबा, ॲडव्हर्टाईज लागू द्या। आता ॲडव्हर्टाईज लगेच क्रिकेटला लागली, 6 बॉल संपले, ॲडव्हर्टाईज लागली। ती पटकन किचनमध्ये जाऊन चपाती आणेपर्यंत लागलं, कारण क्रिकेटला ॲडव्हर्टाईज कमी राहते, लगेच लागलं ना। तिनं कसं तरी तोंड केलं, चपाती असं दिली माझ्याकडं कथाला। ते म्हणले महाराज किती दावा झाल्या? मी म्हणलं आत्ता 2 झाल्या, अजून 2-3 लागतील, आणून ठेवा। नाही कळलं? अहो एक पोरग तर एवढं बघण्यामध्ये एवढं पूर्ण असं रमून गेलं होतं, तिची बायको पळत आली, तुमची म्हातारी गेली,
हे म्हणलं किती धावावर गेली. याला वाटलं काय धावा, अरे म्हातारी गेली, गचकली म्हातारी. त्याच्यापेक्षा जर हे साठवलं, कोण साठविला हरी, जर हरीला साठवलं तर त्याच्या जन्ममरणाचा फेरा चुकेल. दोन्ही मिक्स आहे आपल्याकडं. आता मला बी कळना कीर्तन कसं करा. राम प्रभू सीतामाता लक्ष्मणजी वनवासाला निघाले. हा जरा इकडचं घे. नावाडी होता. नावाड्याला प्रभूने विचारलं, नावाड्या आम्हाला पलीकडे सोड. नावाडी म्हणला, तुम्ही कोण्या गावचे, तुमचं आधार कार्ड बघू. राम प्रभूंनी ते सगळं सांगितलं. अयोध्येचा राजा दशरथ, त्यांचा पुत्र मी राम. राम बाजूला व्हा म्हणले. का? तुमची बातमी आली ती व्हॉट्सअपला. कोणती बातमी? तुमच्या पायाची माती उडून एका दगडावर पडली, दगडाची बाई झाली. माझ्या नावेला पाय लागला तर नावेची किती मोठी होईल. बाजूला व्हा. देवाने सांगितलं काय असेल ना, जसं प्रश्नपत्रिका असते, योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. काय स्कीम असेल ना, स्कीम आहे ना. तुमचे पाय स्वच्छ धुवायचं, एकही मातीचा कण तुमच्या पायाला ठेवणार नाही, मग तुम्ही नावेत प्रवेश करायचा. देवाने सांगितलं ओके. नावाडी घराकडे जाऊ लागला. लक्ष्मणजी विचारू लागले, भैया पाय धुणार होतं, मग घराकडे काय काम आहे? देव म्हणू लागले, ए नावाड्या, पाय धुवायचं होतं मग घराकडे काय काम आहे? देवा वनवासाला चालला तर सोबत घेऊन निघाला, मग पाय धुवायचं आहे तर मी एकटा कसं काय, जोडीला बोलवतो. त्याच्या पत्नीकडे गेला. अगं चल, अखिल खोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्रजीचे चरण धुण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, चल. नावड्याची बायको रडू लागली. का काय झालं रडायला? अहो एकही धातूचं भांड नाही घरात, प्रभूचे चरण धुवायचं आहे. नावाड्याने इकडे इकडे बघितलं. महिला मंडळ, तुम्ही भाकरी कशात करत होतो? भाकरी इकडे का तंदूर आहे काय? भाकरी कशात? काटवटीत. काटवट कशाची? लाकडाची. लाकडाच्या काटवटीला असे दोन कान होते साईडला. उरलेलं पीठ आपली आई साईडला ठेवायची. भाकर न मोडता तव्यावर जात होती. आताच्या सुनबाई परातीत भाकरी करते, ताटलीत. अर्धे पाये त्या ताटलीवर. खा बायकोच्या पायाचा प्रसाद. वरून म्हणायचं आमच्या घरचं जेवण लई शुद्ध आहे, आग लाव त्या जेवणाला. बायकोचा प्रसाद आहे तिथं. काटवट होती, काटवट लाकडाची. नावाड्यानं ती काटवट घेतली. म्हणले याच्यात प्रभूचे चरण धुवायचं. म्हणले का? याच्यात जर प्रभूचे चरण धुतले, पाणी काटवटीत जिरपेल. तू रोज भाकरी करत असताना, ते पीठ मळत असताना थोडं थोडं ते पाणी आपल्या पिठाला लागेल, आपल्या घराचा उद्धार होईल. नावाडे तिथं घेऊन गेला. ते एक पाय धुवायला लागले. देव एका पायावर आहेत. लक्ष्मणजी म्हणू लागले, नावाड्या पडतील ना भैया, तुम्ही मध्ये बोलू नका हो, तुम्ही बाजूला व्हा. रामप्रभूने सांगितलं हे मागच्या जन्मीचा बदला आहे, तू मध्ये बोलू नको लक्ष्मणा. नावाड्या मी पडेन ना. देवा चेष्टा करताय गरीबाची. बळीराजाला पाताळात घालताना किती फूट पाय वरी गेला होता, त्यावेळेला पडायची भीती वाटली नाही. हे गरीब पाय धुते तर पडायची भीती. तुला काय करायचं कर बाबा नावाड्या. देवा भीती वाटते ना, मग माझ्या डोक्याला हात लावा, म्हणजे खाली पाय धुवायला भेटावं, वरून आशीर्वादही भेटावा. पाय धुवायचं संपलं. आता इथून बाजार उदगीरलाच असेल ना, इथून वाहनं काय उदगीरला ऑटो. हां ते पिशवी घेऊन आपण ऑटोकडे निघालो, तेवढंच चालू करते. आपल्याला वाटतं जाते काय की उदगीरला, आपण मध्ये बसलो की लगेच बंद करते, भरल्याशिवाय हलवत नाही ऑटो इथून. तसंच आहे ते. तरी बिचारी काय करतील, पेट्रोल एवढं वाढलं. नावाड्यानं मध्ये बसू दिलं. नावाड्याने मध्ये बसू दिलं. त्याही काठाला सोडला नाही, याही काठाला सोडला नाही, मध्येच फिरवू लागला. लक्ष्मणजी म्हणू लागले, देवा हे मध्येच फिरवते काय भानगड आहे? देवाने सांगितलं, लक्ष्मणा तू मध्ये बोलू नको, कारण बिगर तिकिटाचे लोक कंडक्टरला भांडत नसतात. मी विचारतो, नावाड्या अरे आम्हाला पलीकडं तर सोड, नाही तर मागं नेऊन सोड, मध्येच का फिरवतो बाबा? नावाड्याच्या डोळ्यात पाणी आलं. नावाडे म्हणू लागला, देवा 2-4 चक्रा मारल्या तर एवढा थकलास का बाबा? आम्ही 84 लाख फेऱ्या मारतोय, आमची कोणी दखल घेतली नाही. भगवंताने सांगितलं, नावाड्या तुम्हाला या नदीतून पलीकडे तार, मी तुला भवसागरातून तारतो. म्हणून तुकोबारे सांगतात,
त्यांची सरली एरधार. कशाप्रमाणे? थोडा विचार करायचा आपण सर्व वारकऱ्यांनी. आपण पूर्वी काय होतो ना आता काय. ज्या वेळेला पहिली स्थिती तुमच्या दोघा भावांची होती, पहिल्याच रो वाजवत असताना कोणी उठवला असेल, वाजवत असताना कोणी अपमान केला असेल, पण ज्याचा हात भगवंतानी पकडलेला आहे त्याला खालून कितीही ओढू द्या काही होत नाही. देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. ज्याचा मित्र देव आहे त्याचं सगळं जग सोयरा बनतं हे लक्षात ठेवा. कशाप्रमाणे? ज्या वेळेला सच्चिदानंद बाबा वारले आणि त्यांना घेऊन चाललेले होते, त्यांची पत्नी निघाली. सती जाण्याची प्रथा, सर्व साज घातलेला सुवासिनीचा निघाले. 2 माता मावल्या तिला घेऊन चाललेले. त्याच रस्त्यानं हे 4 सूर्य येऊ लागले. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. त्या माऊलीनं विचार केली मी तर मरणारच आहे, मी सती जाणारच आहे, पण जाता जाता या महाराज लोकांच्या पाया तरी पडावं. ती माऊली गेली आणि ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर मस्तक टेकवली. महिला मंडळ बांगड्या घालत जावा. ज्ञानोबाऱ्यांनी त्या माऊलीच्या, त्या आईच्या चेहऱ्याकडनं पाहता बांगड्याच्या आवाजावर ज्ञानोबाऱ्यांनी आशीर्वाद दिला. माय अखंड सौभाग्यवती भव. ती माऊली जास्तच रडू लागली. ज्ञानोबाराय म्हणू लागले, आई माझ्या आशीर्वादामध्ये काय अपराध झाला का आई? माझ्या आशीर्वाद देण्यामध्ये काही चूक झाली का आई? काय झालं रडायला? त्या आई म्हणू लागली, आशीर्वादामध्ये चूक नाही माऊली, चूक माझ्या नशिबामध्ये आहे. म्हणले का? जी प्रेत यात्रा चाललेली आहे ती माझ्या पतीची, आणि तुम्ही आशीर्वाद दिलात अखंड सौभाग्यवती भव. मग हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? म्हणून मला दुःख झालं माऊली. ज्ञानोबाराय आपल्या गुरुकडं पाहिले, निवृत्ती दादाकडं. हैबतपूरमधले सर्वजण ऐका, काही संकट आलं की लगेच दावं घेऊ नका फाशी घ्यायला. काही संकट आलं की लगेच औषधाची बाटली घेऊ नका. आपल्या आपल्या गुरुचं स्मरण करा, आलेले संकट निघून जातील. निवृत्ती दादाकडे पाहिल्याबरोबर निवृत्ती दादा सांगू लागले, ज्ञाना अरे तुझ्या मुखातला शब्द खोटा ठरणार आहे का बाबा? ज्ञानोबाराय गेले, ते ताटी काय तिरडी काय असेल ते खाली टेकवायला लावले. विचारलं याचं नाव काय? म्हणले सच्चिदानंद. जे सतचित आनंद आहे ते मरल कसं काय? ज्ञानोबारायने हाक मारले, उठा सच्चिदानंद बाबा उठा. झोपलेल्या माणसाला हाक मारल्यानंतर जसं उठून बसतो तसं सच्चिदानंद बाबा त्या तिरडीवरून, त्या ताटीवरून उठून बसले आणि सांगितलं, माऊली मी मेलोच होतो, पण तुमच्या कृपेनं आता मला जीवन भेटलेलं आहे. उरले ते हरे तुम्हा समर्पण. माऊली इथून पुढे मी संसारात माझं आयुष्य घालवणार नाही, इथून फक्त तुमची सेवा करेन. म्हणून नेवाशाला ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला विठ्ठल. ते गेलेच होते पण ज्ञानोबाऱ्यांची कृपा झाली म्हणून त्यांची सरली एरधार. झाला सफल व्यापार. बर संपत्ती आली, इस्टेट आली, धन आलं, ऐश्वर्य आलं. ते आलं म्हणजे काय मला सांगा? हैबतपूरमध्ये असं एखादं घर आहे का ज्याच्या घरचं कोणच मेलं नाही? असलं तर सांगा, गाडी रिकामीच आहे, मी नेतो गावाकडं. पण जी माणूस गेला, जी व्यक्ती घरातली गेली, त्याच्या खाली आतरलेली चटई सतरंजी आपण घरात ठेवत नाही, त्याच्या डोक्याखालची उशी घरात ठेवत नाही, त्याच्या पांघरलेलं चादर सोलापूरचा असू द्या नाही तर रुकवतातला असू द्या घरात ठेवत नाही, त्याच्या हातातली 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी घरात ठेवत. तेवढं सोडून अलीकडं माणूस मेला आणि त्याच्या तोंडात मणी घालायला द्यायला सुद्धा माग सरकू लागलेले आहेत. विठ्ठल फक्त त्याला ताब्यात घ्या. म्हणून हरे आला हाता मग कैशी भय चिंता. एकदा पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती झाली मग त्याला कसलीही चिंता राहत नाही. कशाप्रमाणे?